Hello. Hello, this is the My Artifact episode number 1005. आजची तारीख आहे 12 डिसेंबर 2017. बट हा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे 9 डिसेंबर. करीब 3 दिवस झाले आपण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला. ॲक्च्युली याच्यामागे पण रिझन आहे, कारण गेले 3 दिवस कम्प्लिटली इतका बिझी होतो ना डूड की बहुतच जास्त. म्हणजे आर्टिफॅक्ट एपिसोड न करण्याचं कारण म्हणजे हे होतं की 2 दिवस होते ते ॲक्च्युली टूरमध्येच गेले आणि कालचा दिवस काइंड ऑफ लाईक जमलं नाही राव. तर मी ॲक्च्युली ब्लेम करत नाही. जे झालं आहे त्याला रिकवर करण्याचा प्रयत्न करतो. राईट. सो दिस इज दी आर्टिफॅक्ट एपिसोड अबाउट 9 डिसेंबर. 9 डिसेंबर म्हणजे बापरे डूड, इट्स टूर. आम्ही करीब महिनाभरापासून प्लॅन करून राहिलो होतो टूरसाठी आणि तो दिवस निघाला 9 डिसेंबर. वन ऑफ दी ग्रेट अमेझिंग. आणि साला किती मजा केली रे बॉस, बहुतच मजा केली. म्हणजे टूरमध्ये नाही का अशा एक प्रकारे परफेक्ट नॉन परफेक्ट थिंग्स पाहिजेच राव. कारण एक प्रकारे नाही का अशाच गोष्टी मॅटर करते जे आपल्याला लक्षात राहण्यासाठी एक प्रकारे खूप जास्त इम्पॉर्टन्स ठरते. म्हणजे जस्ट लाईक तू नाही का एखादी समज जर तू एखादी खूप एकदम अशा काउचवर बसून आहे जे खूप एकदम मस्त आहे, काइंड ऑफ फील्स लाईक यू आर इन स्वर्ग असा, आणि दुसरा आहे ते आहे काट्याची खुर्ची आहे त्याच्यावर बसला. तर आता ही गोष्ट झाली. आता ही कोणती गोष्ट तुला जास्त वेळ लक्षात राहील? जी गोष्ट तुला खूप जास्त हर्ट करते ना तीच गोष्ट जास्त महत्त्वाची राहील ना. म्हणजे कसं आहे की एक खूप जास्त कम्फर्टेबल गोष्ट नाही का आपण जास्तीत जास्त 1 किंवा 2 महिने, जास्तीत जास्त 3 किंवा 4, मोस्टली हार्डली 1 वर्ष का आपण एक काउचवर बसलो होतो जे बहुत कम्फर्टेबल होती. बट एक आपण याच्या म्हणजे एक खिड्याच्या खुर्चीवर आपण बसलो, ही गोष्ट नाही का ऑलमोस्ट कधी लाईफ टाईमसाठी लक्षात राहते राव. कारण नाही का कम्फर्टेबल खुर्च्या तर खूप साऱ्या असतो, बट खिळ्याची खुर्ची बहुतच कमी असते आणि अशा खुर्चीवर आपण बसलो आणि ही गोष्ट नेहमी लक्षात राहते राव. अशाच प्रमाणे आपलं टूर आहे. म्हणजे कसं आहे की एकदम कम्फर्टेबल पण नव्हतं, बट असंही नव्हतं का एकदम जस्ट लाईक एकदम खालची लेवल होती की जस्ट लाईक रेल्वे स्टेशनवर झोपलो. नो, जस्ट परफेक्ट नॉन परफेक्टच्या याच्यामध्ये नाही का जो एक प्रकारे लेवल असते ना, मिडल लेवल, बस त्याच्यावर होतो आणि त्याच्यामध्ये नाही का बहुत मजा आली राव. आता मी फालतूच्या गोष्टी न बोलण्यापेक्षा आपण सरळ टॉपिकवर येऊ. टूरचा दिवस. सर्वात पहिले माझं टेन्शन होतं ना राव, कसाला आता टूरमध्ये जाऊन ना तर साला माझं पोट पहिले साफ पाहिजे. म्हणजे कसं मी आदल्या दिवशी जर पोट साफ करून गेलो तर समजा मी 2 दिवस मी नाही का प्रॉपरली, म्हणजे 1 दिवस मी प्रॉपरली होल्ड करू शकतो राव माझ्या संडासला. सो नाही का मी सकाळीच उठलो आणि खूप जास्त पाणी पिलं आणि मस्त मला संडास झाली राव. टूरला निघायच्या अगोदर मी मस्त माझं पोट साफ केलं. सामान वगैरे बांधले. मी जास्त काही सामान वगैरे बांधले नाही. 2 कपडे घेतले, 1 बर्मुडा शर्ट घेतला. लॅपटॉप घ्यायचा विचार होता, बट काही महत्त्वाचं नव्हतं लॅपटॉप घेऊन, कारण फालतूचं वागवा लागत होतं. किती आवाज करते रे. लॅपटॉप घेऊन काही फायदा नव्हता, कारण खूप त्याला वागवायचं होतं, म्हणजे प्रिकॉशन घ्या असं तसं वगैरे. मग मी काय लॅपटॉप वगैरे घेतला नाही. मग काय ब्रश टूथपेस्ट वगैरे घेतला, डब्बा वगैरे बांधला. आईला चिवडा भरून मागितला होता. आदल्या दिवशीच मी चिवडा केला. अर्धा पहिलीचा मी चिवडा बनवून ठेवला होता अगोदरच. मग चिवडा वगैरे बनवला. मग आईने अंड्याची चटणी आणि पोळा वगैरे बनवला. आणि देन मी करीब 7:30 वाजता 8 वाजता वगैरे रेडी झालो. 8 वाजता रेडी झालो. मग सर्वात पहिले माझ्यापाशी प्रॉब्लेम होता
की पैशाचा, म्हणजे ॲक्च्युली मी माझे पैसे दिले होते, बट बादलचे पैसे नाही आले होते. या आता बादल म्हणे 500 रुपये देतो म्हणे, तर 500 रुपयाचा जुगाड तर मी पाहून राहिलो होतो. तर मी त्याचं 500 रुपयाचा जुगाड तर जमलाय होता, बट त्याच्यानंतर माझ्यापाशी मग नेक्स्ट पण काही राहणारच नाही. या कारण समज जर आपण काही खातो म्हणलं किंवा तिथं काही जेवतो वगैरे म्हणलं तर त्यासाठी पैसे काही राहणारच नाही माझ्यापाशी. या सो मला एक प्रकारे 1000 रुपयाची गरज होती. सो कसं आहे की 8 वाजता मग मी काय केलं की घरी नाही का जास्त पैसे होते नाही. मला असं वाटलं की पेमेंट होऊन जाईल म्हणलं वडिलांचं, मी काढून घेईन म्हणलं ATMमधून. तर वडिलांचं काही पेमेंट वगैरे झालं नाही. या सो मग मी गाडी काढली, 2-3 ATMमध्ये फिरलो, का कोणत्या ना कोणत्या ATMमध्ये, म्हणजे वडिलांचे अजून 2-3 ATM कार्ड्स आहे, डेबिट्स कार्ड आहे, त्याच्यामधून असं म्हणलं चिल्लर वगैरे 500 रुपये तर पाहिले, बट भेटले तर नाही. मग मी वडिलांना सांगितलं की मी घरून पैसे घेऊन जातो म्हणलं, तुम्ही ड्युटीवरून येताना काही पैसे काढून आणा घरच्यासाठी वगैरे. ठीक आहे म्हणे, घेऊन जा म्हणे पैसे म्हणे. तर मी 1000 रुपये घेतले आणि मग मी निघाल्यानंतर मग सर्वात गाडीमध्ये मजा. अरे बापरे, सगळ्यांना पिकअप करण्यामध्ये नाही का भाऊ, आम्ही प्लॅन केला होता का आम्ही 9:30 वाजता वगैरे वर्धेतून निघू, 9:30-10 वाजता वगैरे निघू. आम्हाला 11:30 वाजले डूट सगळ्यांना पिकअप करायच्या वेळेस, 11:30. बापरे. आणि वेळेवरच नाही का विशालचा फोन आला. विशालचा फोन त्यांनी ऑर्डर केला होता आणि एका दिवसातच डिलिव्हर झाला वर्धेच. या आणि तो एक खूप इम्पॉर्टंट मॅटर ठरला राव, कारण नाही का त्या फोननी नाही का खूप जास्त फोटो निघाले, बहुतच मस्त फोटो निघाले वे. चला, 1 नंबर फोटो डूड, बहुतच गजब. तर काय आहे की त्याचा फोन आला. मग फोन आल्यानंतर मग जसा म्हणजे त्यांनी घरी पण नाही आणला, आम्ही निघायच्या वेळेसच नाही का ब्ल्यू डॉटमधून फोन उचलला आणि सरळ आम्ही चिखलदऱ्याला निघालो. सगळ्यांना पिकअप केलं आणि निघालो. आता गाडीमध्ये नाही का मॅक्सिमम किती जण बसू शकते, एक मधात 4 जण आणि मागे 4 जण, म्हणजे 8 आणि 9 जण. या 9 जण बसू शकते. 9 आणि ड्रायव्हरला पकडून 10 जण. ड्रायव्हरला पकडून 10 जण. आमच्याकडे होते 11 जण, 1 जण एक्स्ट्रा. या 1 जण एक्स्ट्रा म्हणजे आम्ही असं काही एक्स्ट्रा वगैरे कोणी होतं नाही ॲक्च्युली, बट कसं आहे की आम्ही 11 जण होतो. तसं एका जणाची बसण्याची मोठी आफत होती. आणि कसं आहे की अनदर थिंग, कसं मागे बसायला कोणी तयार नव्हतं. व्हाय, कारण मागच्या सीट्स आहे ना त्या हॉरिझॉन्टल नाही, व्हर्टिकल होत्या एक प्रकारे. म्हणजे कसं लाईक जो काही म्हणजे फोर्स ऑफ इम्पॅक्ट आहे ना तो वन साईडला लागतो, म्हणजे खांद्याच्या अदर साईडला. सो इट जस्ट लाईक नाही का, जेव्हा पण आपण काही म्हणजे समजा आपण जेवण वगैरे केलं आहे खूप काही आणि मागं वगैरे बसतो म्हणलं त्या महिंद्रा स्कॉर्पिओच्या मागे वगैरे बसतो म्हणलं ना, तर डेफिनेटली तुला उलटी येईल. या बहुत एकदम मळमळ वाटते राव मागे बसणं. तरी मी ठरवलं होतं का मी मागेच बसेन म्हणून, आणि हे पण ठरवलं होतं की मी जर्नीमध्ये काहीच खाणार नाही, लिक्विड तर बिलकुल नाही, पाणी पण बिलकुल नाही. मी फक्त जेवण करीन ते फक्त रिसॉर्टमध्ये जाऊन अंड्याची चटणी आणि पोळीच खाईन, बाकी दुसरं काहीही खाणार नाही. या कारण नाही का मला मागेच बसायचं आहे हा विचार करूनच मी नाही का मी माझ्या बॉडीला हेल्थला मॅटर ठरलं. कारण नाही का बहुत मॅटर ठरते ना मागे बसणं म्हणजे बहुत. अरे बापरे, एक हेल्दी व्यक्तीसुद्धा पण नाही का उलटी करून देईन. या बट मी एकटा बसीन, बट बाकीचे पण वैभव वगैरे होता, वैभव नंतर विशाल. जायच्या वेळेस काही जास्त प्रॉब्लेम ठरला नाही. आम्ही सगळेजण म्हणजे मी ॲक्च्युली तर बसून होतो मागेच, नंतर वन मॅन, नंतर विशाल, श्रुतिका वगैरे हे शफल होत गेले. या पण मी कन्फर्म मागेच बसून होतो होल जर्नीमध्ये जायच्या वेळेस. या आणि तिथं म्हणजे ॲक्च्युली आम्ही नाही का चिखलदऱ्याला म्हणजे कसं की आम्ही पहिले मग इकडे थांबलो, मधात आम्ही ज्यूस पिलो, नंतर मग हळूहळू सरळ निघालो अमरावतीकडे. मग अमरावतीपासून चिखलदऱ्याला मधात जे मस्त स्पॉट लागले ते थांबलो, फोटोज वगैरे काढले. आता 2 कॅमेरे होते, पिंटीचा पण कॅमेरा होता अँड्रॉइड A1 आणि विशालचा पण कॅमेरा होता, आणि मस्त फोटो काढले राव दोघांच्या फोनमध्ये. या 1 नंबर फोटो निघाले, गजब, बहुतच मस्त हो. आणि मग त्याच्यानंतर मग नाही का असेच स्पॉट पाहताच आम्हाला कधी
5:30 वगैरे वाजले, 6 वगैरे वाजले. नंतर आम्हाला भूक बहुतच जमके लागली. कारण नाही का आम्ही सकाळी जेवलो या लोकांनी दुपारी वगैरे थोडंसं चहा वगैरे पिला म्हणा. बट कसं आहे की नंतर नाही का 5, 5:30, 6 वाजता बहुत जमके भूक लागली, बहुतच जमके. तर आम्ही ठरवलं होतं की आम्ही बाहेर जाऊन जेवण करू. बट 5, 5:30 वाजताच नाही का इतकी थंडी लागायला लागली आणि अंधारही पडू लागला. इट्स लाईक विंटर डेज आहे ना, लवकरच नाही का थंडी पडते राव इथे. आणि चिखलदऱ्यामध्ये तर बहुतच लवकर. तर मग रिसॉर्टमध्येच गेलो आम्ही. ऑलरेडी रिसॉर्ट बुक केला होता या. आणि रिसॉर्ट इज काइंड ऑफ लाईक अ रिअली गुड. म्हणजे कसं 2700 आम्हाला बहुत चांगली डील भेटली राव. 2 रूम. आणि ॲक्च्युअली नाही का हे एक प्रकार नाही का एका रूममध्ये नाही का एक म्हणजे अशी रूम नव्हती, एक प्रकारे स्पेशल हाऊस होता या. म्हणजे आपल्याला वाटलं तेव्हा बाहेर जाऊ शकतो, वाटलं तेव्हा अंदर येऊ शकतो. बहुत मस्त वाटलं ते राव. म्हणजे ते राहण्याचं वगैरे प्लेस वगैरे ठीक वाटलं. सो आम्ही रिसॉर्टमध्ये गेल्यानंतर मग सगळेजण फ्रेश वगैरे झाले. मग ठरवलं का दारू वगैरे घ्यायची बा. तर मग दारू घ्यायची कशी. तर तेजू म्हणे मी देतो म्हणे. ॲक्च्युअली नाही का तेजून नाही का तिने गाडी घेतली, म्हणजे तिच्या फादरनी कार घेतली. तर असंच पोट्टे चिडून राहिले का आता पार्टी पाहिजे. तर तेजू म्हणे ठीक आहे म्हणे, मी तुम्हाला दारू पाजते म्हणे. तर तिने 1000 रुपयाची बियर आणली. 5 बियर आणल्या 1000 रुपयाच्या. अरे बापरे, बियर आणल्या. मी तर घेतलीच नाही. मी ठरवलं होतं डूड का चला आपण इथं जेवणच करूच नाही तर आपण दारू कशी घेणार या. तर मी तर चला दारू बिलकुल हात लावणार नाही डूड या. म्हणजे कसं आहे माझी काय फंक्शन्स काय प्रायोरिटी आहे. कसं मी बॉडीला ज्याप्रमाणे म्हणजे बेंड करण्याचं तेव्हाच, म्हणजे समजा मला दारूची खरंच जास्त गरज आहे तेव्हाच. त्यावेळेस नाही का मला मोमेंट एन्जॉय करायचा होता. दारू पिल्यामध्ये नाही का मोमेंट पूर्ण हे होऊन जाते. ॲक्च्युली मी एक्सपिरियन्स केला राव मागच्या न्यू इयरच्या वेळेस नाही का मी दारू पिण्यात इतका जास्त मस्त झालो, उलटी पण केली आणि न्यू इयर गेला भोकात. म्हणजे जस्ट लाईक मी काउंटडाऊन पण नाही केलं ना, हॅपी न्यू इयर कोणाला विश केलं ना काही, बस दारू पिलो आणि बस झोपलो. इट जस्ट लाईक वाय काहून असं केलं. काहून असं एवढा चांगला दिवस आपण बर्बाद केला. म्हणजे हां ठीक आहे, ऑकेजनली आपण दारू पिणं काइंड ऑफ फील्स लाईक पार्टी. बट दारू पिल्यानंतर नाही का पूर्ण दिवस बकवास जातो राव. आणि मला तो दिवस नाही का वेस्ट करायचा नव्हता. चिखलदऱ्याला आलो आहे तर मला सगळे मोमेंट नाही का माझ्या डोक्यामध्ये नाही का स्टोअर ठेवायचे होते. म्हणजे कोण का बोललो, कोण का नाही. दॅट्स वाय नाही का मी 3 दिवसानंतर सुद्धा पण इतकं चांगल्याने नाही का तुला सांगून राहिलो आहे की का झालं, आम्ही कोणकोणत्या स्पॉटवर गेलो का. दॅट्स वाय. मी, विशाल, आम्ही 2 जण आणि श्रुती डोबळे, आम्ही 3 जणांनी दारू घेतली नाही. श्रुती डोबळे युजली दारू पित नाही. आणि विशालचं पण माझ्यासारखंच आहे. तो कसं एक प्रकारे ऑकेजनली किंवा खूपच जास्त इम्पॉर्टंट असेल तरच दारू घेतो, अन्यथा घेत नाही. बट बाकीचे सगळ्याजणांनी दारू घेतली. इवन श्रुतिका, सगळ्या लेडीजनी, सीमा वगैरे सगळ्यांनी दारू घेतली. सगळ्यांनी बियर वगैरे पिले. बियर केले, डब्बा वगैरे खाल्ला वगैरे, खूप फुल टाईट जेवले. मी जास्त जेवलो नाही राव म्हणजे कसं मी माझ्या पोटाचा विचार केला की त्याला काही झालं नाही पाहिजे म्हणून मी माझं बरोबर हार्डली 3-4 पोळ्या खाल्ल्या, अंड्या चटणी खाल्ली, बाश, काम खतम. हे लोक मस्त दारू पिऊन राहिले वगैरे मस्त जेवले हे लोक. आता का पेट फुल टाईट संध्याकाळी. मग काय, मग चलो बा. मग असं आता मोजरीला म्हणजे तिथे नाही का तो सनसेट पॉईंट आहे, तिथं जाऊ बा. आणि तिथं मग मस्त म्हणजे थोडंसं आता वॉक करायचं जायचं. चलो. तर मग राहुल म्हणे की आता एवढ्या अंधारात आपण वॉक करू शकत नाही म्हणे, कारण जे जायचं म्हणे ते आपण गाडीनंच जाऊ म्हणे. ठीक आहे, गाडीनं जाऊ. सो गाडीनं गेलो. मग आम्ही नाही का कॅम्पफायरचा विचार केला होता की आपण कॅम्पफायर करू. आम्ही त्या हॉटेलवाल्याला पण सांगितलं होतं, बट त्या भडव्याने काही अरेंजमेंटच नाही करून दिली. म्हणजे तो जस्ट लाईक हां करतो, हां कर लेंगे सर गेला भोकात तो. जाऊ दे म्हणलं. मग काय, मग आम्ही मोजरीला गेलो. मोजरीला अरे बाहेर चिखलदऱ्याला काय थंडी रे बॉस, बहुतच जास्त. इट जस्ट लाईक 7 या 8 डिग्री सेल्सिअस. म्हणजे कसं आहे की तिथे इतकी जास्त थंडी होती. म्हणजे कसं आहे की एक प्रकारे पहाडी इलाका आहे ना तो.
या म्हणजे जस्ट लाईक करीब 700 किंवा 800 मीटर वरती आहे तो. 800 मीटर नाही रे, 800 फीट म्हणता येईल. सो 700-800 फीट पण नाही, 500-600 फीट वगैरे, म्हणजे काफी, म्हणजे एक प्रकारे पहाडी एरियावर आहे ना तो ते चिखलदरा. सो बहुत जास्त थंडी वाटते राव तिथे, बहुतच जास्त. 7 डिग्री सेल्सिअसवर तर बहुतच जास्त. तर आम्ही चॅलेंज केला राव. या मोजरीला गेल्यावर नाही का, नेकेड डिप्स कोण मारा. नेकेड म्हणजे शर्ट वगैरे काढायचं पूर्ण, 7 डिग्री सेल्सिअस पूर्ण शर्ट स्वेटर वगैरे काढायचे, डिप्स मारायचे. तर सगळ्यांनी शर्ट काढले, सगळ्या म्हणजे मुलं आहे, म्हणजे मी राव वन मॅन सोडून सगळ्यांनीच मारले. सगळ्यांनी शर्ट वगैरे काढले आणि डिप्स वगैरे मारले. बहुत मजा आली राव. म्हणजे डिप्स मारताना गरमी पण भेटली आणि नंतर मग बाहेरची थंडी एक एक्सपिरियन्स केला राव थोडासा. इट जस्ट रिअली मेक्स मी रिअली नाईस. मग त्याच्यानंतर काय झालं की डिप्स वगैरे मारल्या आणि मग काय नाही, मग असं फालतू पानसटपणा वगैरे इकडे तिकडे. वैभव म्हणे चलो म्हणे पुन्हा घुमायला जायचं म्हणे रात्री म्हणे. बट तो कसा एक प्रकारे इलेक्शनचा माहोल होता आणि काइंड ऑफ फील्स लाईक रिअली स्केरी टू मी. म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांनाच एकदा बरं भीती वाटत होती राव, का कोणी येईन आणि म्हणन तुम्ही कुठे चालले, चिखलदऱ्याला असे स्पॉट पाहणं हे आहे वगैरे वगैरे. सो बट वैभव काय मानून न राहिला आणि राहुल पण त्यासोबतच होता. सो म्हणे राहुल म्हणे चाल म्हणे. बट मला पण इकडे असं काही खास वाटून नाही राहिलं, मला पण काफी भीती वाटून राहिली होती. अरे म्हणजे फालतूचा लफडं होऊन जाईल ना. म्हणजे ठीक आहे ना, आपण चिखलदऱ्याला रोज येत नाही, मग याचा अर्थ असं थोडी आहे का आपण याचं पूर्ण कांड करून द्यायचं. सो मी पण थोडा कॉशन होतो म्हणा. सो म्हणलं ठीक आहे, वैभवची थोडी बहुत इच्छा आहे तर आपण 2-3 किलोमीटर घुमू आणि नंतर वापस येऊन जाऊ. तरच केलं, 2-3 किलोमीटर घुमलो आणि मग वापस आलो. बट नाही का टूरमध्ये नाही का सर्वात इम्पॉर्टंट फॅक्ट आहे ना, जो एव्हरी टाईम रिमेंबर राहीन, ती आहे रात्र. म्हणजे जेव्हा आम्ही मोजरीवरून आलो आणि मग आल्यानंतर काय झालं, फोन आला का रे? आले का तुम्ही? हो येऊन राहिलं. आज वडील लवकर आले राव. तर लवकर खतम करतो, जास्त वेळ घेत नाही. तर मग काय झालं की मोजरीवरून आल्यानंतर मग सुरू झाला आहे. मग आम्ही ठरवलं का वोटका घ्यायचा पुन्हा मोजरीला गेल्यावर नाही का वोटका घ्यायचं, सगळ्यांचंच ठरलं. त्याने तेजूनी मग पुन्हा पैसे काढले, 500 रुपयाचा वोटका घेतला. वोटका आणि IB रिसॉर्टमध्ये आल्यावर सगळ्या जणांनी पिली पुन्हा. आणि जशी वोटका सगळ्या जणांनी पिली, सगळेजण टल्ली. अरे बापरे, सब जण टल्ली. मग आम्ही ट्रूथ अँड डेअर खेळलो. आम्ही कशी ते दारूची बॉटल घुमवायची, मग ज्याच्याकडे पॉईंट आउट होईन त्याला काही ना काहीतरी ट्रूथ किंवा डेअर करून घ्यायचं. सीमाकडे एक बॉटल आली, मग नाही का असं म्हणजे श्रुतिका नाही, जस्ट लाईक विशालने असं काही विचारलं की सुबोधबद्दल काही फिलिंग्स वगैरे आहे का. म्हणजे सुबोध आणि सीमाचं नाही का काइंड ऑफ लाईक रिअली घाट्यावर असल्याचं सिच्युएशन होती, म्हणजे हो किंवा नाही. तर मग सीमा म्हणे यार नाही म्हणे, मला याच्याबद्दल अशी काही फिलिंग्स नाही म्हणे, बट ही काइंड ऑफ लाईक अ रिअली बेस्ट फ्रेंड. बट नाही का म्हणजे तिची सिच्युएशन अशी होती का नाही का पिंटीला लूज पण करायचं नव्हतं, बट पिंटीला नाही का त्याला ॲक्सेप्ट पण करायचं नव्हतं. इट जस्ट लाईक तू जिथं आहे त्याच ठिकाणी राहावा आणि बी अ बेस्ट फ्रेंड. जस्ट लाईक म्हणजे तिचंही बरोबर होतं म्हणा. म्हणजे कसं ते दारू पिल्यावर नाही का सगळ्यांचं पूर्ण ट्रूथ बाहेर निघालं, पूर्ण आडवं तिडवं बाहेर निघालं. आणि मग त्याला पिंट्या झाला नाराज व्हायची. म्हणजे कसं होल डे तो इतका चार्ज होता बहुत जास्त, आणि सीमा होती तर अजूनच जास्त बहुत जास्त चार्ज होता. मग सीमानी असं काही म्हणलं, मग सीमा रडायला लागली. काइंड ऑफ फील्स लाईक मग सगळेजण तिला सहानुभूती देण्याचा प्रयत्न करून राहिले आणि मग पिंट्या झाला बोकात व्हायची. म्हणजे त्यांनी असं रिकवर करण्याचा प्रयत्न केला स्वतःला, बट जाऊ दे बोकात. त्याचा बंदा दिवसच खराब गेला त्याच्यानंतर. माझे वडील आल्या, मी सांगणार होतो का झालं, बट आता मला जावं लागेल कारण वडील आले.
ओके, थोडंसं हलक्यामध्ये सांगून घेतो. मग रात्री कसं, रात्री झोपायचीच नाही का, वैभ्या म्हणे आपण रात्री रोजच झोपतो म्हणे, आज कोणी झोपणार नाही म्हणे. म्हणजे हे सगळं मॅटर झाल्यानंतर, मग सीमाचं वगैरे मॅटर झाल्यानंतर मग कसं की मग पिंटी आणि बादल दुसऱ्या रूममध्ये झोपायला गेले, आणि म्हणजे मुलींच्या रूममध्ये झोपा गेले, आणि सगळ्या मुली आणि म्हणजे नाही का 11 जणांपैकी 9 जण नाही का आम्ही एकाच रूममध्ये होतो, आणि पिंटी आणि बॅडी दुसऱ्या रूममध्ये होते या. आणि त्याच्यानंतर मग जो माहोल झाला तो वेगळाच होता. म्हणजे तो कसा माहोल एक प्रकार असा होता की तो एक प्रकार असा माहोल होता की बहुतच भयानक. म्हणजे कसं होतं की म्हणजे कसं की वैभ्या म्हणे का आपण रोजच झोपतो म्हणे, आज कोणी झोपणारच नाही म्हणे. ओके ठीक आहे. मग कसं वैभ्याने झोपूच नाही दिलं, रात्री 2-2:30 वाजेपर्यंत झोपूच नाही दिलं. आम्ही कसे चुगल फालतूगिरी करून राहिलो आहे तिथं. बॅडी आणि पिंटी दरवाजा खोल ये नव्हे, आणि राहुल्याचं जे दारू पिऊन त्याचा तमाशा सुरू होता, तो तमाशा आम्ही एन्जॉय करून राहिलो आहे. Is that Sneha? Yeah, that's Sneha. आता आम्ही नाही काय त्याचा तमाशा एन्जॉय करून राहिलो. नंतर बादल आणि पिंटी, आणि मग अरे बाप रे यार, आणि वैभ्या झोपायचं नाही. 2:30-3 वाजेपर्यंत झाला, कोणीच झोपलं नाही यार, आणि 3:45 वाजता सगळेजण झोपले. तो दिवस इतका भयानक होता ना बहुत. आता नाही का या दरम्यान नाही का खूप काही एक्सप्लेन करण्यासाठी आहे, आणि मी सांगू पण शकतो, बट ॲक्च्युअली नाही का मला वडिलांना नाव जावं लागेल. So right now I have to quit. So this is the My Artifact episode number 1005. Right now we are at Wardha, Maharashtra, but at the time I was in the Chikaldara. So Artifact episode Chikaldara represents. So this is it. Thank you.